नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या निमित्ताने मराठी पत्रकार परिषद संलग्न परभणी जिल्हा असोसिएशन सोशल मीडियाच्या वतीने पत्रकारांचा सत्कार जिल्हा संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदेश प्रभू दिपके, सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष शेख इफ्तेखार सर, लोकसंचारचे उपसंपादक अनिल दाभाळकर, पत्रकार मोईन खान उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालन सोशल मीडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप बनकर यांनी केले. यावेळी कार्यक्रमाचे आभार सय्यद अखिल यांनी मानले. यावेळी राजू कर्डिले, सय्यद खिजर, शेख महबूब, संजय घनसावत, बाळासाहेब घिके, राहुल धबाले, सय्यद आयुब, सय्यद अथार, रियाज कुरेशी, प्रमोद अंभोरे, शैलेश डहाळे, तेलियाप्पा, इस्माईल शेख, सचिन देशपांडे, तेलियाप्पा, बबरुद्दीन सिद्दीकी, परवेज खुसरू, शेख अझहर आदी पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय सोशल मीडिया जिला अध्यक्ष और जिला हमारे संगठन की तरफ से आज हमने एक आयोजन किया है. छोटे खानी कार्यक्रम है, लेकिन जिन पत्रकारों को जो सीनियरिटी है उनके अनुभव और जो जूनियर पत्रकार आ रहे हैं उनके लिए एक मार्गदर्शन के तौर पर हमने आज हमारे कार्यक्रम के अध्यक्ष प्रभुदीप के जो लोक समीक्षा के यूट्यूब चैनल के भी वो संपादक है और उसके साथ साथ लोक समीक्षा एक अखबार निकलता है, वो अखबार की भी संपादक है. हमें सीनियर लोगों की जानकारी मार्गदर्शन लगना बहुत ज़रूरी है, इसलिए हमने ये कार्यक्रम छोटे खानी लिया है. और छोटे खानी लेकर भी इसमें हमारे जो पत्रकार हमारे संगठन के सदस्य सभी आए हुए, हम उनका शुक्रिया अदा करते हुए हम ये बात बताना चाहते हैं कि हमारे मार्गदर्शक प्रभुदीप के ये अपने दो लफ्ज़ बताकर हमारे जूनियरों का हिम्मत अफजाई बढ़ाए. और पत्रकार राष्ट्रीय पत्रकार दिन के अवसर पर मैं सभी को अपने भाइयों को शुभकामनाएं देता हूँ. राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकार मित्रांना आणि माझ्या सहकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा. ॲक्च्युअल असं आहे की वेळ खूप झालेली आहे, खूप काही बोलायचं आहे, खूप काही अनुभव सांगता येतात. नवीन लोकांना पत्रकारिता करत असताना आपण कुठल्या पद्धतीने केली पाहिजे किंवा आपल्या पत्रकारितेतून काय पॉझिटिव्ह आपण बाहेर काढू शकतो याविषयी आपण खूप काही सांगू शकतो. पण आज वेळ खूप कमी आहे, सगळ्यांचेच शेड्यूल आहे, तर मी आज शुभेच्छा घेऊनच थांबतो. पुन्हा काहीतरी आपण सविस्तर यावर बोलूया. धन्यवाद. से पत्रकारिता एक ऐसा फील्ड है जिसमें समाज को न्याय देने का काम किया जाता है. पत्रकार हर फील्ड से ताल्लुक़ रखने वाला इंसान है और हर फील्ड से जुड़े हुआ अटैच रहता है. हर फील्ड में जिस तरह से पत्रकार अपने आप को झोंक देता है, पत्रकार को ये देखा जाता है कि पत्रकार अगर कोई बनता है तो ना उसके पास में पैसा होता है ना कुछ होता है, लेकिन समाज के हित के लिए काम करने वाला पत्रकार और समाज को अधिकार दिलाने का काम पत्रकार करता है. इसी ज़िम्मे में हमारे जितने भी पत्रकार बांधव हैं, सोशल मीडिया के हैं, प्रिंट मीडिया के हैं और इलेक्ट्रॉनिक मीडिया के जितने भी पत्रकार बांधव यहाँ पर आए हुए हैं, सभी का इस प्रोग्राम में आने के लिए सभी का आभार व्यक्त करता हूँ और सभी का धन्यवाद व्यक्त करता हूँ. और सब मेरी तरफ से चाय महानगरपालिकात कंत्राटदार पोसण्याचे काम सुरू. माजी महापौर प्रताप देशमुख यांचा आरोप. अधिकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा. परभणी नगरपालिकेत केवळ कंत्राटदार पोसण्याचे काम पद्धतशीरपणे सुरू असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष माजी महापौर प्रताप देशमुख यांनी केला आहे. परभणी महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 7वा वेतन आयोग लागू करावा यासह अन्न मागण्यासाठी आठवड्याभरापासून बेमुदत संप सुरू आहे. आंदोलन करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची मंगळवारी माजी महापौर प्रताप देशमुख यांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी चर्चा करून अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. त्यांच्या बहुतांश मागण्या या मनपा स्तरावरच्याच आहेत. तरीही त्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत लवकरच भेट घेऊन त्यांच्यासमोर हे प्रश्न उपस्थित करू व मागण्या पूर्ण करण्याच्या अनुषंगाने संबंधितांना आदेश देण्याची विनंती करू असेही ते म्हणाले. मनपाच्या कारभारावर ताशेरे ओढताना ते म्हणाले की मनपातील बहुतांश बाबी कंत्राटी पद्धतीवर सुरू आहेत. त्यातूनच कंत्राटदारांना पोसण्याचे धोरण अवलंबिले जात आहे. परभणी महानगरपालिका म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेस मनपा झाली आहे. मनपाचे पदाधिकारी व आयुक्त आणि अधिकारी आणि मिलीभगत यास कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला. आयुक्तांनी मनपातील भोंगळ कारभारावर नियंत्रण ठेवावे, अन्यथा या कारभाराविरोधात सरकारकडून चौकशी लावण्यास भाग पाडू असा इशाराही देशमुख यांनी दिला आहे. मनपा अंतर्गत करण्यात आलेली
कर आकारणे अत्यंत चुकीचे असल्याचे देशमुख यांनी सांगितले. यावेळी मनपा कर्मचाऱ्यांनी संघटनेचे के आंधळे आदीची उपस्थिती होती. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. सगळं जनतेला सुद्धा कळालंय. पण आता काय आंधळ्याची तुम्ही या म्हणाले तुम्ही येणार आहे वापस. पण तुम्ही आता तेवढ्याच खंबीरतेने आमच्या पाठीमागे उभं राहिले पाहिजे. प्रबोधनाला बळी पडू नका. आणि सन्माननीय अजितदादा पवार साहेबांकडे जाऊन द्यायची. कारण आमचा नेता माहिती बोलला की वाचलं पण मला थोडा वेळ लागेल. तुम्ही मला निवेदनाची कॉपी द्या. मी त्या कॉपीवर दादाकडे जाऊन मी जाणारच आहे. परवा जाऊन त्यावर निश्चितपणाने आपल्याला पॉझिटिव्ह रिपोर्ट आणून देण्याचं काम. पुन्हा एकदा सांगतो, शासनाच्या मंजुरीची गरज नाही. तरी पण आम्ही प्रयत्न करू त्याच्यासाठी की बाबा तुम्ही तोंडी का वैनकडे आदेश द्या की 7वा वेतन आयोग. या बाकीच्या गोष्टी कशा आहेत त्या करत राहते. त्या काय कारण त्याच्याशिवाय पदाधिकाऱ्याचं तुमचं आमचं भांडण निघू शकत. थोडं भांडलं पाहिजे, थोडं हे केलं पाहिजे, ते करत राहते. त्याच्याशिवाय पदाधिकाऱ्याचं तुमचं आमचं भांडण निघू शकत. थोडं भांडलं पाहिजे, थोडं हे केलं पाहिजे, ते करत राहते. कारण ते ठरवून करावं लागत. आता आपण ठरवून करायचं की जाणीवपूर्वक करायचं. त्या निश्चितपणाने मी आहे. माझे सरकारी सन्मान्य सदस्य सर्व सन्मान्य सदस्य मी या तुम्हाला सर्वांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अजितदादा पवारच्या वतीनं या ठिकाणी ठाम आश्वासन देतो. एका 1-2 दिवसामध्ये मी उद्या जाणार आहे संध्याकाळी. निश्चितपणाने परवा माझी भेट होईल असं मला वाटतंय. आणि मी त्याच्या कामामध्ये शब्द घालीन आणि आपला मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचून सन्माननीय जिल्हाधिकारी, सन्माननीय विभागीय आयुक्त आणि आयुक्तांना मेसेज देण्याचा प्रयत्न 100% माझ्याकडून करेल. सर्व की आपल्यामुळं त्या शहराला काही अडचण होईल. आता जास्त बी चालण्याचा आपण प्रयत्न करू नये. माझी विनंती आहे की नागरिक बाकी विषय तुमचा आहे, पण मला जाता जाता एवढी विनंती आपण निश्चितपणाने करायची. शहरवासियांना काही अडचण होईल किंवा काही गोष्टी आपण त्याच्यापासून आपल्या सुविधेपासून वंचित राहतील अशा कोणतेही प्रकार आपण करू नये. पर्सनली माझी ही विनंती तुम्हाला आहे. धन्यवाद. कर्मचाऱ्यावर खर्च झाले, तुमच्या पगारीवर खर्च झाले. 7वा वेतन आयोगाला तर तो बुर्धन महापालिकेच्या याच्यावर पडणार आहे. तर महापालिकेच्या तिजोरीतून पैसा द्यावा लागणार आहे. तर मग ह्या लोकांना आपण जे तुम्ही जे म्हणतात की कॉन्ट्रॅक्ट बेस नगर महापालिका झालेली याला पोसायचं कसं, म्हणून ही मला वाटतंय पदाधिकारी आणि आयुक्त कुठेतरी मिली बघत आहे की काय अशी कुठं शंका मला मला या माध्यमातून आपल्याला सन्माननीय आयुक्ताला या ठिकाणी सांगायचंय की आपण शासनाचे प्रतिनिधी आहात आणि कृपा करून शासनाला काही आपल्यावर कारवाई करायची वेळ यावी ही वेळ येऊ देऊ नये. कारण आम्ही बी राज्य केलं, आमच्या वेळेस बी आयुक्त होते. नगरसेवक देशमुख यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा. पत्रकार परिषद. मनपातील सत्ताधाऱ्यावर आरोप. परभणी. महानगरपालिकेचा कारभार हा हुकुमशाही पद्धतीने चालत असून जनतेच्या हिताला हरताळ फासणारा जात आहे. नागरिकांच्या हितासाठी मांडलेल्या भूमिकेला पक्षातूनच विरोध होत असल्याने पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याची माहिती काँग्रेसचे नगरसेवक सचिन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. मनपात काँग्रेसची सत्ता असून सत्ताधारी पक्षातील नगरसेवक सचिन देशमुख यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन मनपाच्या कारभारावर आणि सत्ता चालविण्यावर टीका केली. ते म्हणाले, जनतेच्या हितासाठी वारंवार महानगरपालिकेत भूमिका मांडल्या, मात्र पक्षातूनच या भूमिकेचा विरोध होत आहे. महानगरपालिकेचा कारभार चालविणारे सत्ताधारी पक्षातील नेते हुकुमशाही पद्धतीने वागत आहेत. कोणतेही नवीन धोरण राबविले जात नाही. उत्पन्न वाढीसाठी कोणतेही धोरण राबविले जात नाही. कर्जफेडीसाठी भूमिका घेतली जात नाही. महानगरपालिकेचा कारभार हा हुकुमशाही पद्धतीने सुरू असून जनतेच्या हिताला हरताळ फासला जात आहे. हा सर्व प्रकार सद्विवेक बुद्धीला पटत नाही. अशा पद्धतीने कामे केल्याने शहराचे व नागरिकांची भले होणार नाही. जनतेचा स्वाभिमान आपल्याशी जोडला असल्याने सत्ताधाऱ्या समवेत अशा परिस्थितीत काम करणे शक्य नाही.
जनतेसाठी मांडलेल्या भूमिकेला पक्षातून विरोध होत असेल तर त्या पक्षातून बाहेर पडूनच जनतेची सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचा राजीनामा दिला असला तरी नगरसेवक म्हणून काम असून जनतेला सेवेसाठी तत्पर असल्याचेही सचिन देशमुख यांनी सांगितले. परिपत्रक 2008चा GR मी तो मिळवला आणि माननीय रेखावर साहेब देवाचे आयुक्त होते. रेखावर साहेबांसारखा कडक आयुक्त असताना ते म्हणायचे की कागद दाखवा तरच आम्ही हे करू. मग सभागृहामध्ये त्या कराला मी विरोध करून 22.5 कोटी रुपये, त्यामध्ये सभागृहातल्या सगळ्या नगरसेवकांनी सुद्धा त्याला संमती दिली, पण त्यांची तेवढी हिरिरीची भावना ती नव्हती. मग 22.5 कोटी रुपये एका वर्षाचे कमी झाले. 10 वर्षाचा असेसमेंट व्हायला पाहिजे नियमाने. 10 वर्षाचे 222 कोटी रुपये हा परभणी शहराच्या नागरिकांचे आपण वाचवले आहे. कारण की महापालिकेची जरी अवस्था ही तितकी सक्षम नसली तरी त्याला पैशाची गरज आहे, पण किती कर घ्यावा शहराच्या नागरिकांचा हा बी एक मोठा भाग आहे. आज 22 कोटी रुपये महापालिकेला भेटत आहेत. 1 महिन्याला नागरिकांच्या पगारी हा 3-3.25 कोटी रुपये आहेत. पण त्या दृष्टिकोनातून उत्पन्नाचे स्रोत न वाढीता नागरिकावर बुर्दन टाकणं हे काही मला पटलं नाही, म्हणून त्या ठरावास मी विरोध केला. त्यानंतर दुसरा शोषण करणारा विषय असा आला की परभणी शहरामध्ये नवीन पाणी पुरवठा योजनेचे नळ कनेक्शन देणे प्रारंभ केले आणि एक एजन्सी नेमून नळ कनेक्शनसाठी अवाजवी दर, म्हणजे सभागृहात यायच्या अगोदर तो 17,000 होता. आम्ही जेव्हा अगदी रेकॉर्ड मी त्याला भांडलो तर तो पुन्हा 14,000 केल्यावर आला आणि त्यानंतर पुन्हा आमच्या अगदी म्हणजे एक मीटिंग झाली, ती तहकूब करावी लागली माझ्या विरोधाकडून आणि पुन्हा ती 11,000 अशी तय करून तो लागू करण्यात आला. पाणी हा जीवनावश्यक गोष्ट आहे, नागरिकांचा तो मूलभूत अधिकार आहे आणि महापालिकेचं ते कर्तव्य आहे. पण त्याला किती दर लावा हे महापालिकेने लक्षात घेतलं पाहिजे. 11,000 जिथं कनेक्शन 5 ते 6,000 होऊ शकत होतं तरी तिथं 11,000 रुपये त्यांनी दर लावला. मी त्याला सभागृहाच्या बाहेरही विरोध केला आणि आपल्या सगळ्यांच्या मदतीने, कारण की त्यावेळेस परभणीचे पत्रकार एक परभणीकर म्हणून त्यांनी ती भूमिका मांडली आणि त्याची दखल आदरणीय सुनील केंद्रेकर साहेबांना घ्यावं लागली आणि त्यांनी याच्यामध्ये विशेष लक्ष घालून ती एजन्सी रद्द केली. आज शहरातल्या नागरिकांना 6,000 रुपयेला रोडच्या अलीकडं नळ कनेक्शन मिळतं आणि रोड क्रॉस हे 8,000 ते 9,000 रुपये लागतात. प्रति घर 10,000 रुपये आपले वाचलेले आहेत. 50,000 कनेक्शनचे 50 कोटी रुपये आपण शहराचे वाचवलेले आहेत. त्यामध्ये पत्रकारांचा फार मोठा वाटा सुद्धा आहे. पण त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट जी माझा पुढचा दृष्टिकोन होता तो म्हणजे शहराचे जे 70-80 कोटी रुपये गुत्तेदार घेऊन जाणार होता तो घेऊन जाऊ शकला नाही. त्यामुळे महापालिकेला 10 ते 15 करोड रुपये उत्पन्न झालं. 30 करोड रुपये शहरामध्ये खर्च झाले आणि शहराची आर्थिक उलाढाल वाढली आणि GDP मेंटेन झाला आणि त्याचमुळे शहरातील 4,000 ते 5,000 कुटुंबांना रोजगार सुद्धा उपलब्ध झाला. विकास थोडक्यात असाच काहीतरी असतो. पण त्या म्हणजे शहराचे जे 70-80 कोटी रुपये गुत्तेदार घेऊन जाणार होता तो घेऊन जाऊ शकला नाही. त्यामुळे महापालिकेला 10 ते 15 करोड रुपये उत्पन्न झालं. 30 करोड रुपये शहरामध्ये खर्च झाले आणि शहराची आर्थिक उलाढाल वाढली आणि GDP मेंटेन झाला आणि त्याचमुळे शहरातील 4,000 ते 5,000 कुटुंबांना रोजगार सुद्धा उपलब्ध झाला. विकास थोडक्यात असाच काहीतरी असतो. पण त्यापुढे जाऊन गेल्या काउन्सिलला LBT एक विषय होता. LBT एजन्सी ही फाईल बेसिसवर लावायला पाहिजे होती, ती कमिशन बेसिसवर लावली. कमिशन बेसिसवर लावल्यामुळे LBT एजन्सीला उत्पन्न जास्त होऊ लागलं. त्यामुळे त्यांनी व्यापाऱ्याचं शोषण वाढवलं आणि परभणीचा व्यापार सुद्धा हा बाहेर शिफ्ट व्हायला लागला. शेवटी सगळ्या व्यापाऱ्याच्या मागणीप्रमाणे मी सभागृहामध्ये त्याला विरोध केला आणि परभणीच्या इतिहासामध्ये रात्री 1 वाजता LBT एजन्सीने रद्द केली. ठाय आर्थिक बोजा टाकण्याचा प्रकार हे माझ्या नजरेस आलं. त्याचं पहिलं उदाहरण आलं मालमत्ता कर वाढवणं. 19 वर्ष
नगरपालिकेत झाल्यानंतर महापालिकेहोस्तर शहराचं असेसमेंट झालेलं नव्हतं. कर किती वाढावा ह्याला मर्यादा असतात. जितक्या सुविधा देतो त्याचप्रमाणे कर असावा, पण ते धोरण न ठेवता सभागृहामध्ये 44 कोटी रुपयाचा मालमत्ता कर लागू करण्याचा प्रस्ताव सभागृहासमोर आला. हा कुठंतरी जाचक आणि शोषक कर होता. त्याला मी जोमाने विरोध केला. विरोध करण्याचं कारण की परभणी शहर हे सिनियर सिटीजनचं शहर आहे. त्यांचं एक बजेट आहे. त्यांना महिन्याला गोळ्या औषधं घरपट्टी जर भरायची तर ती किरायाने राहिल्यासारखी असं त्यांना भासत होतं. हे कुठंतरी योग्य नाही आहे आणि जेवढ्या सुविधा आपण देतात त्याच्या मोबदल्यामध्ये हे परिपूर्ण नाही आहे. म्हणून मी त्याला विरोध केला. माननीय आयुक्त गणेश देशमुख नांदेड यांच्याकडून एक परिपत्रक 2008चा जी आम्ही तो मिळवला आणि माननीय रेखावर साहेब तेव्हाचे आयुक्त होते. रेखावर साहेबांसारख्या कडक आयुक्त असताना ते म्हणायचे की कागद दाखवा तरच आम्ही हे करू घेऊ. मग सभागृहामध्ये त्या कराला मी विरोध करून 22.5 कोटी रुपये त्यामध्ये सभागृहातल्या सगळ्या नगरसेवकांनी सुद्धा त्याला संमती दिली, पण त्यांची तेवढी हिरिरीची भावना ती नव्हती. मग 22.5 कोटी रुपये एका वर्षाची कमी होती. 10 वर्षाचा असेसमेंट व्हायला पाहिजे नियमाने. 10 वर्षाचे 222 कोटी रुपये हा परभणी शहराच्या नागरिकांचे आपण वाचवले. कारण की तितकी सक्षम नसली तरी त्याला पैशाची गरज आहे, पण किती कर घ्यावा शहराच्या नागरिकांचा हा बी एक मोठा भाग आहे. आज 22 कोटी रुपये महापालिकेला भेटत आहेत. 1 महिन्याला नागरिकांच्या पगारी या 3-3.25 कोटी रुपये आहेत. पण त्या दृष्टिकोनातून उत्पन्नाचे स्रोत न वाढीता नागरिकावर मुद्दल टाकणे हे काही मला पटलं नाही. म्हणून त्या ठरावास मी विरोध केला. शोषण करणारा विषय असा आला की परभणी शहरामध्ये नवीन पाणी पुरवठा योजनेचे नळ कनेक्शन देणे प्रारंभ केले आणि एक एजन्सी नेमून नळ कनेक्शनसाठी अवाजवी दर म्हणजे सभागृहात याच्या अगोदर तो 17,000 होता. आम्ही जेव्हा ऑफ दी रेकॉर्ड मी त्याला भांडलो तर तो पुन्हा 14,000 केण्यात आला आणि त्यानंतर पुन्हा आमच्या ऑफ दी म्हणजे एक मीटिंग झाली ती तहकूब करावं लागली माझ्या विरोधाकडून आणि पुन्हा ती 11,000 अशी तय करून तो लागू करण्यात आला. पाणी हा जीवनावश्यक गोष्ट आहे. नागरिकांचा तो मूलभूत अधिकार आहे आणि महापालिकेचं ते कर्तव्य आहे. पण त्याला किती दर लावा हे महापालिकेने लक्षात घेतलं पाहिजे. 11,000 जिथं कनेक्शन 5 ते 6,000 होऊ शकत होतं तरी तिथं 11,000 रुपये त्यांनी दर लावला. मी त्याला सभागृहाच्या बाहेरही विरोध केला आणि आपल्या सगळ्यांच्या मदतीने, कारण की त्यावेळेस परभणीचे पत्रकार एक परभणीकर म्हणून त्यांनी ती भूमिका मांडली आणि त्याची दखल आदरणीय सुनील केंद्रेकर साहेबांना घ्यावं लागली आणि त्यांनी याच्यामध्ये विशेष लक्ष घालून ती एजन्सी रद्द केली. आज शहरातल्या नागरिकांना 6,000 रुपये रोडच्या अलीकडं नळ कनेक्शन मिळतं आणि रोड क्रॉस हे 8,000 ते 9,000 रुपये लागतात. प्रति घर 10,000 रुपये आपले वाचलेले आहेत. 50,000 कनेक्शनचे 50 कोटी रुपये आपण शहराचे वाचवले. त्यामध्ये पत्रकारांचा फार मोठा वाटा आहे. पण त्याच्यापेक्षा मोठी